अकोला शहरातील स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी महापालिकेला 3 अत्याधुनिक मेकॅनिकल रोड स्वीपिंग मशीन्स मिळाल्या आहेत। या मशीन्समुळे मुख्य रस्त्यांची झाडलोट यांत्रिक पद्धतीने होणार असून धूळ नियंत्रणात मदत होणार आहे। अकोला शहरातील स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत महापालिकेला स्वच्छ भारत अभियानांतर्गत 3 अत्याधुनिक मेकॅनिकल रोड स्वीपिंग मशीन्स प्राप्त झाल्या आहेत। या मशीन्सच्या माध्यमातून शहरातील मुख्य रस्त्यांची झाडलोट आता यांत्रिक पद्धतीने होणार असून धूळ आणि कचऱ्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येणार आहे। या मशीन्समध्ये फिरणारे ब्रश आणि व्हॅक्यूम प्रणालीच्या सहाय्याने रस्त्यावरची धूळ, माती आणि कचरा एकाच वेळी गोळा केला जातो। काही मशीन्समध्ये पाण्याची फवारणी प्रणाली असल्याने धूळ उडण्यावरही नियंत्रण ठेवले जाते। महापौर शारदा खेडकर आणि मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्या हस्ते या मशीनचे लोकार्पण करण्यात आले। दरम्यान या मशीनच्या वापरामुळे कंत्राटी कामगारांची गरज कमी होणार का याबाबत चर्चा सुरू झाली आहे। तसेच चालकांना या मशीनसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे। या उपक्रमामुळे अकोल्यातील रस्ते अधिक स्वच्छ आणि धूळमुक्त होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र राज्य शासन स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत आज आपल्या अकोल्याला 3 मेकॅनिकल स्वीपर मशीन प्राप्त झालेले आहेत। याच्यामुळे निश्चितच आपलं अकोला शहर हे धूळमुक्त होणार। अकोल्याचे पालकमंत्री आदरणीय आकाशदादा फुंडकर, अकोला पूर्वचे आमदार आदरणीय रणधीरभाऊ सावरकर, अकोला जिल्ह्याचे खासदार अनुपदादा धोत्रे यांच्या सतत पाठपुराव्यामुळे आज आपल्या अकोल्याला ह्या 3 स्वीपर मशीन प्राप्त झालेल्या आहेत। आता निश्चितच आपलं अकोला शहर हे धूळमुक्त होणार। मी देवेंद्रजी यांना अकोलेकर व माझ्याकडून धन्यवाद देते। राज्य व केंद्र शासनाला पण मी माझ्याकडनं धन्यवाद देते।